सध्या आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज जे खाण्याचे पदार्थ असो की पाणी पित असो या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्लॅस्टिक आहे ते शरीरात जातं आणि त्याचा गंभीर परिणाम जो आहे तो मानवी मेंदूवर पडत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर आहे। खरं तर 125 देशांची मिळून ही वर्ल्ड न्यूरोलॉजी फेडरेशन आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने या सगळ्या बाबींवर चिंता व्यक्त केली जाते हे सगळी माहिती आपल्याला ते सांगणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर, कशा पद्धतीने सध्या चिंता व्यक्त केली जाते? हां, तर या प्लास्टिकचा संबंधाचा जे संशोधन आहे ते यावर्षी फेब्रुवारी मार्चच्या नेचर मेडिसिन या जर्नलमध्ये पब्लिश झालेली आहे आणि त्याचा उल्लेख न्यूरोलॉजी टुडे हे अमेरिकेतून पब्लिश होणाऱ्या जर्नलमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे। आणि सध्या आमच्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचं जनजागरण सप्ताह चालू आहे आणि 125 देशामध्ये मेंदूच्या आरोग्यासंबंधी आम्ही जनजागरण करत आहोत। तर त्या दृष्टीने मेंदूच्या आरोग्यावर प्लास्टिकचा मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय की 1 नॅनोमीटर ते 5 मिलीमीटर ज्यांचा साईज असतो अतिशय सूक्ष्म असतात आणि नॅनोप्लास्टिक म्हणजे 1 नॅनोमीटरपेक्षा ज्यांचा साईज कमी असतो। तर 10 लाख जर आपण नॅनोमीटर केलं तर त्याचा 1 मिलीमीटर होतो, इतकं ते सूक्ष्म असतात, ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, परंतु त्यामध्ये मेंदूमध्ये ते जमा होतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूचे आजार होतात असं लक्षात आलेलं आहे। आता हे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात किंवा आपल्या पर्यावरणात कुठं असतात तर पाण्यामध्ये असतात, जमिनीमध्ये असतात आणि वायूमध्ये असतात किंवा हवेमध्ये असतात। तर जमिनीमधले जे मायक्रोप्लास्टिक असणार ते फळं आणि भाज्याच्याद्वारे आपल्या पोटात जातात। त्यामध्ये असं लक्षात आलं की गाजर आणि सफरचंद यामध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं। तर साधारण 1 लाख मायक्रोप्लास्टिक 1 ग्राममध्ये असतात। पाण्यामध्ये आपण जर विचार केला तर समुद्राच्या पाण्यामध्ये 24 ट्रिलियन म्हणजे 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोडच्या बरोबर असतो। तर 24 ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक नॅनोप्लास्टिक समुद्राच्या पाण्यामध्ये आज दिसून येतात आणि तसंच हवेमध्ये सुद्धा हे मायक्रोप्लास्टिक असतात। तर आपण समुद्राचे जे प्राणी असतात, मासे आहेत, ते समुद्राचं पाणी पिणार आणि त्यांच्या पोटात ते मायक्रोप्लास्टिक जमा होतं, मग आपण मासे खाणार तर मग ते आपल्या पोटामध्ये जाणार। मग तसंच आपण पाणी पितो तर साधारण 1 लिटर प्लास्टिकच्या बॉटलमधलं जर पाणी आपण प्यालो तर 2,40,000 मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातात। तसंच चहा आहे, आपण प्लास्टिकच्या कपमध्ये पितो किंवा आपण तो डीप चहा वापरतो, त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक असतं, तर ते आपल्या चहाच्या कपमध्ये जातं आणि आपण तो चहा पिल्यानंतर प्रत्येक घोटासोबत आपण मायक्रोप्लास्टिक आतमध्ये घेत असतो। तसंच हवा जर आपण घेतली तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेमध्ये जे मायक्रोप्लास्टिक असतात ते आपल्या शरीरात जातात। तसंच स्किनद्वारे जे आपण आपली त्वचा आहे त्यातून लिपस्टिक आहे, कॉस्मेटिक्स आहेत, पावडर आहे, त्यातून मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातं किंवा सिंथेटिक कपडे आहेत, नायलॉनचे कपडे आहेत, त्यातून मायक्रोप्लास्टिक जातं। मीठ हा सारखे पदार्थ जे समुद्राच्या पाण्यापासून तयार होतात, तर अमेरिकेमध्ये त्यांनी 39 प्रकारच्या मिठांचे जे वेगवेगळे ब्रँड आहेत त्यांचा अभ्यास केला आणि त्यातून असं दिसून आलं की फक्त 3 प्रकारच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक नसतं आणि 36 प्रकारच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण आढळून आलं। साखर आहे तर ह्या किंवा आपल्या प्लास्टिकमध्ये जे काही पॅक केलेलं असतं, जे चिप्स आहेत, स्नॅक्स आहेत किंवा तर ह्या सगळ्यातून आपलं प्लास्टिक आपल्या पोटामध्ये जात असतं। सर, खरं तर आपण प्रत्येक पदार्थ म्हणजे जो खाण्याचा आपल्या दैनंदिन जीवनातला भाग आहे, खरं तर त्याशिवाय आपलं जगणं कठीण आहे। पाणी पिणं असो, आपण दिवसभरात पूर्वी घरचं पाणी प्यायचो, आपण प्लॅस्टिकच्या बॉटलचं आता पाणी पितो आणि ते सुरक्षा चांगली म्हणजे कधीतरी आरोग्यासाठी चांगलं आहे असं समजून पाणी पितो। बरोबर आहे, पण त्याचं आता दुष्परिणाम दिसायला आले आणि हा आता नवीन रिसर्च आहे, आणखी यामध्ये मोठ्या प्रमाणात रिसर्च होणार आहे। तर यामध्ये असं दिसून आलं की ज्यांना स्मृतिभ्रंश होतो त्यांना नॉर्मल मेंदूपेक्षा 10 पटीने जास्त मायक्रोप्लास्टिक मेंदूमध्ये जमा झालेले दिसतात। तसंच किडनी आहे किंवा लिव्हर आहे त्यापेक्षा 20 ते 30 पटीने जास्त मायक्रोप्लास्टिक मेंदूमध्ये जमा होतात।
मग अमेरिकेमध्ये संशोधन करण्यात आलं की ज्यांचा मृत्यू 2016मध्ये झाला त्यांचा मेंदूचा अभ्यास केला आणि ज्यांचा मृत्यू 2024मध्ये झाला त्यांच्या नॉर्मल माणसाचा मेंदूचा अभ्यास केला. त्यामध्ये ज्यांचा मृत्यू 2024मध्ये झाला त्यांच्या मेंदूमध्ये 50%नी जास्त मायक्रोप्लास्टिक जमा झालेलं दिसलं. तर म्हणून आता हे जे मेंदूचे आजार आहेत, पक्षाघात आहे, तर त्यामध्ये असं दिसून आलं की मायक्रोप्लास्टिक जे आहे ते छोट्या मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये जमा होतं आणि त्या ब्लॉक होतात. त्यामुळे पॅरालिसिसचे अटॅक येणार. मोठ्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा जेव्हा ऑपरेशन करून ते प्लाक्स काढण्यात आले तेव्हा कोलेस्ट्रॉल किंवा चरबीच्या सोबत मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण अधिक असण्याची निदर्शनास आलं आहे. तर त्यामुळे असे रोग हे होत आहेत आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण आहे, स्मृतिभ्रंश आहे, पार्किन्सन डिसीज आहे किंवा पक्षाघात आहे, याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि तरुण पिढीमध्ये जास्त याचं प्रमाण दिसून येत आहे. तर त्याबद्दल हा अतिशय चिंतेचा विषय आहे आणि याबद्दल सर्व लोकांनी सजग होणं फार आवश्यक आहे. आपण सांगितलं ते खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक पॅक फूड, कुठलंही पॅक फूड आहे ते प्लॅस्टिक सोबतच येतं. तर त्याचे सगळे म्हणजे लहान मुलांना आपण बऱ्याचशा अशा खायच्या वस्तू देतो ते प्लॅस्टिक आहे. सगळ्या ठिकाणी प्लॅस्टिकचा सर. तर त्यामध्ये आता सरकारने फक्त प्लॅस्टिकच्या किंवा पॉलिथिनच्या बॅग वापरायचं नाही असाच निर्देश काढला आहे. पण बाकीच्या प्लास्टिकचं काय करायचं आणि त्यासंबंधी काय करता येईल याबद्दल फक्त सरकारनेच नाही, सर्व समाजाने, शास्त्रज्ञांनी, सर्व लोकांनी विचार करून त्यासंबंधी आपण काय करता येईल आणि आपणही रोजच्या जेवणामध्ये प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल. जसं आपण पाणी पितो किंवा फ्रीजमध्ये पाणी ठेवतो तर ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये न ठेवता काचेच्या किंवा स्टीलच्या बॉटलमध्ये ठेवायचं किंवा पाणी पिताना आपण काचेच्या किंवा स्टीलच्या बॉटलमधून पाणी प्यायचं किंवा कॅरी करायचं. तसंच समजा जर हॉटेलमधून कुठे प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण आलं तर त्यामध्ये गरम न करता, कारण त्यातून गरम केल्यानंतर त्यामध्ये अनेक मायक्रोप्लास्टिक जातात, तर ते स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात ट्रान्सफर करून मग ते गरम करायचं. किंवा चहा जो पितो आपण तो प्लास्टिकच्या कपमध्ये प्यायचा नाही किंवा मग जे डीपवाला चहा आहे तो न पिता आपण गाळणीने चहा गरम करून गाळणीतून चहा प्यायचा, तर गाळणीतून गाळलेला चहा प्यायचा. तर ह्या सगळ्या आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर लक्षात घेतल्या तर याचा थोडासा जो प्रमाण आहे तो कमी होईल आणि पुढे चालून आपल्या मेंदूला जे आजार होणार आणि बाकीच्या शरीरामध्ये जे आजार होणार त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल यासंबंधी सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण सांगितलं ह्या खाण्याच्या वस्तू जर जमिनीतून येणारं म्हणजे एखादं फळ जे झाड लावलं आहे ते जमिनीतून त्याच्यातूनही होत आहे, तर मग वाचायचं कसं याचं? हां, ते बरोबर आहे ना. आता जमिनीतून सुद्धा तर ते आपल्याला एकंदरीतच प्लास्टिकचं जे प्रदूषण आहे ते आपल्याला कमी करणं आणि प्लास्टिकचा वापर कमी केलं तर जमिनीमध्ये जे प्लास्टिक जाते ते कमी होईल. तर सगळ्याच भाज्यामध्ये किंवा फळामध्ये प्लास्टिकचं येतं, कारण ते जमिनीत त्यांचे रूट्स असतात, मुळं जातात आणि त्यामधून ते मग भाज्यामध्ये किंवा पानामध्ये आणि फळामध्ये जमा होतं. तर हा अतिशय चिंतेचा विषय आहे. आणि आता जर फळांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये म्हणजे असं लक्षात आलं की आपल्या पेटमध्ये, आपली जी जेवणाची प्लेट आहे त्यामध्ये खूप सारे पॉयझन्स असतात. म्हणजे इन्सेक्टिसाइड्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, फ्रूट आपण ते ज्याला रायपनर्स म्हणतो ते वापरतात, ते सुद्धा आपल्या शरीरासाठी पॉयझनस आहेत. तर 1950 पासून 3,50,000 केमिकल्सचा शोध लागला आणि ते सगळे आपल्या फूड सिस्टीममध्ये आलेले आहेत. तर त्याचा सगळा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर आणि मेंदूवर होणार. आपण हे सगळं खात असताना जागतिक स्तरावर काय उपाययोजना केल्या जाते, भारतीय स्तरावर काय उपाययोजना केल्या जाते? आपण म्हणजे अनेक 125 संघटनांमध्ये आपण काम करतो. तर त्यामध्ये आता यावर्षी आता हे जे संशोधन आहे हे नवीन आहे आणि हे यावर्षीच आता पब्लिश झालं. तर त्यामध्ये आता आम्ही असं लोकांना अपील करतो आहे की प्लास्टिकचा वापर किती कमी करता येईल, प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावता येईल. कारण प्लास्टिकच्या बाबतीत, यूजच्या बाबतीत आपला जगामध्ये दुसरा नंबर आहे. तर इतकं जास्त प्लास्टिकचा वापर आपल्या भारत देशामध्ये होतो. तर त्या दृष्टीने आपल्याला विचार करून त्याचं प्रदूषण कसं कमी करता येईल यासंबंधी मला वाटते सर्वच लोकांनी विचार करणं फार आवश्यक आहे. आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण प्लास्टिकचं वापर किती कमी करायचा आणि किती कमी करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं फार आवश्यक आहे.
खरं तर सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं म्हणजे धक्कादायकच आहे. म्हणजे आपण फक्त आपल्यापुरता प्लॅस्टिक वापरतो इथपर्यंत ठीक होतं, त्या वापरण्यामुळे पाणी येतं, पण जमिनीपर्यंत आपण म्हणजे त्यासाठी कुठेतरी आपणच दोषी आहोत. म्हणजे कुठेतरी ओव्हरऑल प्लॅस्टिकच आपल्या जीवनातून मुक्त झालं, म्हणजे प्लॅस्टिक मुक्त करावं लागतं. हां, ते प्लास्टिकमुक्त जीवन शक्य होणार की नाही माहीत नाही. आता जितक्या व्यापक प्रमाणावर प्लास्टिक आहे, पण त्याचा वापर किती कमी करता येईल त्याबद्दल विचार करणं. कारण दिवसेंदिवस त्याचा प्लास्टिकचा वापर होत आहे. जसं मी सांगितलं की 2016चे मेंदू आणि 2024च्या मेंदूमध्ये बराच फरक पडला. तर त्यामध्ये आपल्या देशात आता हे बाहेर देशातलं आहे, म्हणजे अमेरिकेतलं संशोधन आहे. आपल्या देशातलं अजून संशोधन त्यासंबंधी व्हायचं आहे. पण आपल्या देशात जर संशोधन झालं तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्या मेंदूमध्ये प्लास्टिक जमा झालेलं दिसून येईल. कारण आम्ही दिवसेंदिवस असं बघतो आहे की मेंदूचे जे आजार आहेत, जे स्मृतिभ्रंश आहेत किंवा पार्किन्सन डिसीज आहे आणि पक्षाघात आहे, याचं प्रमाण वाढत आहे. ते तरुणामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. 17-18 वर्षाचे तरुण आम्ही बघतो ज्यांना पक्षाघाताचे रोग होतात. तर याची सगळी वेगवेगळी कारणं शोधून काढून आणि त्याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल, मेंदूच्या रोगाबद्दल जागरूकता कशी लोकांमध्ये वाढवता येईल, याबद्दल विचार होणं फार आवश्यक आहे. सर शेवटचा प्रश्न, खरं तर भारताचे अजून संशोधन झालं नाही, पण भारताचे संशोधन जर झालं तर यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आपण जीवन जगतो. हो, बरं, नक्कीच आहे ना. भारतात संशोधन झालं तर त्यामध्ये आपल्याला मायक्रोप्लास्टिक, नॅनोप्लास्टिक आपल्या मेंदूमध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात आढळणार आहे. नक्कीच याचा अर्थ असाही म्हणता येईल सर की प्रत्येकाच्या डोक्यात प्लास्टिक आहे. बरं, नक्कीच. आपण साधारण 250 ग्राम एका वर्षाला प्लास्टिक खातो आणि मेंदूमध्ये जेव्हा त्यांनी त्याचा अभ्यास केला तेव्हा जे मेंदूचं वजन आहे त्याच्या 0.5% म्हणजे 0.5% हे प्लास्टिक आहे. 0.5% वजन, मेंदूचं जेवढं वजन असतं साधारण म्हणजे 6 ते 7 ग्राम प्लास्टिक आपल्या मेंदूमध्ये जमा झालेलं आहे. तर इतकं जास्त प्रमाण आज अमेरिकेमध्ये दिसून आलं. तर भारतामध्ये त्याचं प्रमाण जास्त असणार आणि त्याचा जे प्लास्टिक आहे त्याचा परिणाम तर वाईट परिणाम होणारच आहे मेंदूच्या कार्यक्षमतेवर, मेंदूच्या एकंदरीत कार्यावर आणि मेंदूच्या बिमाऱ्यावर. नक्की ज्या पद्धतीनं भारतीय सर्वसामान्य नागरिकांची जीवनशैली आहे आणि त्यात खाण्यापिण्याची जी आवडीनिवडी आहे ते जर पाहता धक्कादायक आहे की प्रत्येक माणसाच्या म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या डोक्यात कुठं ना कुठं प्लॅस्टिकनं जागा करून ठेवलेली आहे. हे नाकारल्या जाऊ शकत नाही असा जो संशोधन आहे ते पुढे येताना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.